विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 पर्यावरण आणि आपण, द एन्व्हायरमेंट अँड अस। मागील भागामध्ये आपण पर्यावरण आणि आपण यामध्ये पर्यावरणाचं कशा प्रकारे प्रदूषण होत आहे, त्याची कारणं काय आहेत याविषयी माहिती घेतली आहे। थोडक्यात आढावा घेऊ। वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेती, उद्योगधंदे, रस्ते, लोहमार्ग यांची आवश्यकता भासू लागली। परिणामी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होऊ लागली। कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी या मोठ्या लोकसंख्येच्या गरजा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारखाने, उद्योगधंदे निर्माण केले गेले आणि या कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी शेतीसाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर, कारण मोठ्या प्रमाणावर लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, लोकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी जास्त प्रमाणात शेती करणं आवश्यक ठरू लागलं आणि परिणामी शेतीसाठी रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर केला जाऊ लागला। या कारखान्यातून बाहेर पडणारे विविध प्रकारचे विषारी वायू, इंधनाच्या ज्वलनातून बाहेर पडणारे विषारी वायू इत्यादी अनेक कारणांमुळे हवा, पाणी, माती यांचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे। मानवाच्या मूलभूत गरजा कोणकोणत्या आहेत बरं? येस, अन्न, हवा, पाणी, वस्त्र आणि निवारा या आपल्या सर्वांच्या मूलभूत गरजा आहेत। शेल्टर म्हणजेच निवारा, अन्न, फूड, हवा, एअर आणि पाणी या सर्व सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत आणि या गरजांची पूर्तता करण्यासाठी निसर्गातील अनेक गोष्टींचा आपण वापर करतो। या ठिकाणी उदाहरणार्थ आपण बघूया की निवारा म्हणजेच घर। निवारा ही आपली गरज पूर्ण करण्यासाठी म्हणजे घर बांधण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी बरं आपल्याला लागतात? येस, लाकूड, पाणी, वाळू, दगड, घराच्या भिंती किंवा कौलं बांधण्यासाठी माती, बरोबर? तर या अनेक गोष्टींचा आपण घर बांधण्यासाठी वापर करतो। या गरजांबरोबरच इतरही अनेक गरजा आपण मनुष्याने निर्माण केलेल्या आहेत आणि या गरजांची पूर्तता करण्यासाठी आपण अनेक साधनांचा वापर करतो। अभ्यास, तर अभ्यास करण्यासाठी आपण आजकाल अगदी सुरुवातीपासून पुस्तकं, वह्या यांचा वापर करतो। पूर्वीच्या काळी आपण पाटीवर अभ्यास करत होतो, परंतु आता मोठ्या प्रमाणावर कागदाचा वापर केला जातो। हा कागद झाडांपासून तयार केला जातो। मनोरंजनाच्या विविध सोयी निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे झाडं तोडली जातात, त्या ठिकाणी विविध प्रकारची साधने किंवा इमारती, हॉटेल्स यांची निर्मिती केली जाते। खेळांची साधनं निर्माण करण्यासाठी उदाहरणार्थ जर बॅट तयार करायची असेल तर त्यासाठी लाकूड लागतं, म्हणजे पुन्हा जंगलतोड आली। तर हौस म्हणजे कपड्यांची हौस आपण पूर्ण करण्यासाठी कपडे कॉटन म्हणजेच कापसापासून, कापूस यापासून तयार होतो, मग त्याचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला। तर अशा प्रकारे आपल्या
मूलभूत गरजांबरोबरच अभ्यास, खेळ, मनोरंजन, हौस यासाठीही निसर्गातील अनेक गोष्टींचा, अनेक साधनांचा आपण अमर्याद वापर करत आलेलो आहोत. आता या गोष्टी ज्या आपण वापरतो, आपल्याला या गोष्टींचा वापर करताना आपण निसर्गाचं भान खरंच ठेवतो का? बघा, प्राण्यांचाही आपण आपल्या मनोरंजनासाठी वापर करतो. सर्कशीमध्ये हल्ली आता प्राण्यांवर बंदी आणण्यात आलेली आहे, परंतु सर्कशीमध्ये वाघ, सिंह, हत्ती, माकड, विविध प्रकारचे पक्षी यांचाही अगदी मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. तर अशा प्रकारे आपण निसर्गाला कुठेतरी आपल्यामध्ये आणतो आणि निसर्गामध्ये आपण एक बिघाड निर्माण करत आहोत, किंबहुना निसर्गामध्ये आपला शिरकाव होऊ लागलेला आहे. निसर्गातील या अनेक गोष्टींबरोबरच भविष्यात आपल्याला पुरेल एवढे अन्न उपलब्ध असावे यासाठी अनेक गोष्टी म्हणजेच अन्नधान्य आपण साठवून ठेवतो. ते अन्नधान्य साठवून ठेवण्याच्या पद्धती मानवाने निर्माण केलेल्या आहेत. मध हे आपल्याला मधमाशांपासून मिळतं. तर मधाच्या पोळ्यातून मिळणारे हे मध नेहमी उपलब्ध होईलच असे नाही, म्हणून ते मध सुद्धा आपण साठवून ठेवतो. तर अशा प्रकारे काही पिके विशिष्ट ऋतूतच येतात. अशा वेळी गोदामात ती विविध अन्नधान्ये आपल्याला हवी तेव्हा उपलब्ध व्हावीत म्हणून साठवून ठेवली जातात. घरामध्ये सुद्धा आपण विविध प्रकारची कडधान्ये, डाळी यांचा साठा करून ठेवत असतो. म्हणजेच निसर्गातील अनेक गोष्टी आपल्याला लागतील, मानवाच्या गरजेप्रमाणे मानवाला उपलब्ध व्हाव्यात म्हणून घरामध्ये सुद्धा गरजेप्रमाणे त्यांचा साठा करणं मानवाने सुरू केलं. या सर्व गोष्टी आपल्याला या पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळत असतात. पर्यावरणातील अगदी हौसेसाठी लागणाऱ्या गोष्टी, मनोरंजनासाठी लागणाऱ्या गोष्टी, त्याचबरोबर आपल्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र या गरजा सुद्धा पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गातील या गोष्टी साठवून ठेवत असतो. आपल्याप्रमाणेच जगभरातील लोकांच्या सुद्धा अशाच गरजा आणि इच्छा आहेत. जगभरातील सर्व लोकांनी अशा प्रकारे आपल्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि म्हणून अन्न, विविध प्रकारची फळं, पिकं, त्याचबरोबर कपडे या सर्व गोष्टी साठवून ठेवण्यासाठी निसर्गाचा अमर्यादपणे उपयोग किंवा उपभोग घ्यायला सुरुवात केली. आणि मग काय झालं तर मानवाने या आपल्या गरजा भागविण्यासाठी पर्यावरणातील विविध घटकांचा भरमसाठ वापर करणं सुरू केलं. प्रत्येक जण आपल्याला हवं म्हणून साठवून ठेवण्याच्या मोहापायी निसर्गातील अनेक गोष्टींचा भरमसाठ वापर मानवाकडून केला जाऊ लागला. थोडक्यात निसर्गातील हवा, पाणी या घटकांचा मानव मोठ्या प्रमाणावर वापर करीत आलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजेच काय दिसतंय आपल्याला? प्रदूषण, टंचाई, कमतरता, थोडक्यात पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे. वेगवेगळ्या कारखान्यातून बाहेर पडणारे धूर, त्यामुळे होणारं प्रदूषण, झाडं कापली गेली त्यामुळे होणारं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत गेलं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्यामुळे होणारी तापमान वाढ, पाणी टंचाई
थोडक्यात पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास वेगाने सुरुवात झालेली आहे. मानव हा सुद्धा निसर्गाचाच एक भाग आहे आणि त्यामुळे निसर्गाचे नियम हे आपल्यालाही लागू आहेत. आज मानव मात्र हे कुठेतरी विसरत चाललेला आहे आणि निसर्गाचा उपभोग घेण्याच्या मागे आपण सुद्धा या निसर्गाचे काही देणे लागतो हे जणू तो विसरूनच गेलेला आहे. आणि आज त्याचाच परिणाम म्हणजेच पाणी टंचाई. पाणी टंचाई ही फक्त कोणत्याही एका देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला भेडसावणारी एक मोठी समस्या बनलेली आहे. तर ही पृथ्वी हिरवी ठेवणं, या पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर जंगलं असणं याची गरज आहे आणि ही आपल्याच भविष्यासाठी आहे. निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे याची जाणीव आपण सदैव ठेवली पाहिजे. या चित्राचं बालमित्रांनो निरीक्षण करा. बघा, ही जमीन पूर्णपणे कोरडी पडलेली आहे आणि या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर जमीन असणं, ज्या जमिनीवर झाडं असणं, ती हिरवीगार असणं ही आपली सर्वांची गरज आहे. तर पर्यावरणाचा हा ऱ्हास थांबविण्यासाठी आपल्याला शक्य तितके प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि या पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविणं हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. कारण आपणच या पर्यावरणाचा अतिरेकी वापर करत आलेलो आहोत. परंतु आता या पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणं ही कुठेतरी आपली गरज आहे. जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये, कारण जंगलं नाहीशी झाली तर जैवविविधता नाहीशी होते आणि जैवविविधता नाहीशी झाली तर संपूर्ण पर्यावरणाचा समतोल बिघडतो, संतुलन बिघडतं. म्हणूनच जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी व जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करूया. आणि त्यासाठीच पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पर्यावरणाची त्रिसूत्री अंमलात आणणं आवश्यक आहे. ही पर्यावरणाची त्रिसूत्री म्हणजेच काय, तर रिड्यूस, रियूज, रिसायकल. काय आहे हे, तर रियूज म्हणजे पुन्हा वापर, रिड्यूस कमीत कमी वापर आणि रिसायकल म्हणजेच पुन्हा निर्माण करणे. थोडक्यात आपण जाणून घेऊया. बघा, रियूज, काही गोष्टींचा आपण पुन्हा वापर करू शकतो. आज आपण प्लास्टिकच्या पिशव्या वापरतो. प्लास्टिकच्या पिशव्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं. त्याऐवजी आपण फाटलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या शिवू शकतो. काही सॉक्स असतील, शूज असतील तर त्यांचा वापर आपण अशा प्रकारे काही शोभेच्या वस्तू किंवा झाडं लावण्यासाठी करू शकतो. स्ट्रॉचा उपयोग करून काही शोभिवंत वस्तू तयार करू शकतो. रबर, टायर यांचा उपयोग अशा प्रकारे खेळण्यांसाठी किंवा झाडं लावण्यासाठी करू शकतो. म्हणजेच काही गोष्टी या निसर्गात फेकून देण्यापेक्षा त्यांचा आपण पुन्हा वापर करून त्या उपयोगात आणू शकतो. रिड्यूस म्हणजेच कमीत कमी वापर. उदाहरणार्थ, नको असेल तेव्हा लाईट बंद करणं, आवश्यकता असेल तेवढेच विजेचा वापर करणं, पाण्याचा सुद्धा आवश्यकता असेल तेवढाच वापर करणं, अनावश्यक गोष्टींचा वापर टाळणे म्हणजेच प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करणे. या म्हणजेच कमीत कमी आपण वापर करून निसर्गाला वाचवू शकतो. रिसायकल म्हणजे काही गोष्टी आपण पुन्हा निर्माण करू शकतो, पुन्हा त्यांचा वापर करू शकतो. कागद, लोखंड, ग्लास, प्लास्टिक यासारख्या वस्तूंचा रिसायकलिंग करून पुन्हा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर फळांची सालं, भाज्यांची
भाज्यांचे देठ यांचा उपयोग करून आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो. थोडक्यात निसर्गाचं होणारं प्रदूषण टाळण्यासाठी आपण काही गोष्टींचा पुन्हा वापर करून त्या उपयोगात आणू शकतो. थोडक्यात टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे, एखादं साधन शक्य तितकं जास्तीत जास्त दिवस वापरणे, याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. आपल्या कृतीतून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेणे, त्यावर विचार करणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी निर्धार करूया, वन अर्थ, वन चान्स, वन चॉईस. आपल्याला पृथ्वी हा एकमेव सजीव सृष्टी असलेला ग्रह आहे हे आपण शिकलेलो आहोत. एकच पृथ्वी आहे. प्रत्येक सजीवाला हा एकच चान्स मिळालेला आहे आणि ही जी संधी आपल्याला मिळालेली आहे त्या संधीचा आपण योग्य उपयोग करूया आणि या पृथ्वीला वाचवूया. तर प्रत्येकाने हा जर विचार केला की माझ्या कोणत्याही कृतीतून पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही. बघा बालमित्रांनो, तुम्ही कागद फाडता, अगदी साधी गोष्ट आहे, पण कागद हा आपल्याला झाडांपासून मिळतो, हो ना? मग जितके तुम्ही कागद फाडून टाकता तितकं आपण पर्यावरणाचं नुकसान करत आहोत. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक कृतीतून आपण पर्यावरणाचं प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली तर नक्कीच आपण या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी प्रयत्न करू शकू. पेन्सिलचा कमीत कमी वापर, कागदाचा कमीत कमी वापर, पाणी फेकून न देणं यासारख्या छोट्या छोट्या कृतीतून आपण म्हणजेच तुम्ही आणि आपण सर्व या पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो. जैवसृष्टीचं नुकसान होऊ नये व जैवसृष्टीचे संवर्धन व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. झाडांना अगदी तुमचं वॉटर बॅग मधलं पाणी असंच फेकून देण्याऐवजी ते आपण घरी जाताना झाडांना घातलं तर नक्कीच त्या झाडांना त्याचा उपयोग होणार आहे. कोणत्याही प्रकारची झाडं न तोडणं, तुमच्या घरातील बिया जेव्हा शक्य असेल तेव्हा नेऊन मातीमध्ये टाकणं, बागेमध्ये गेल्यानंतर बागेतील झाडांचं, बागेतील जे काही वेगवेगळे मनोरंजनाची साधनं आहेत त्यांचं संरक्षण करणं, त्यांचा काळजीपूर्वक वापर करणं हे सुद्धा आपल्याच हातात आहे. याचं तरी आपण संरक्षण किंवा याचं रक्षण, याची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो. आणि थोडक्यात या जैवसृष्टीचं संवर्धन करण्यास आपण प्रयत्न करू शकतो. बघा, बागेमध्ये गेल्यानंतर फुलं न तोडणं, पानं न तोडणं यामुळेच आपण पर्यावरणाचं संरक्षण करू शकत आहोत. नळ चालू असेल तर तो बंद करणं म्हणजेच आपण पाणी वाचवू शकतो. सेव्ह वॉटर. पाण्याचा एक थेंब सुद्धा भविष्यासाठी खूप खूप मोलाचा आहे आणि म्हणूनच सेव्ह वॉटर, द वर्ल्ड इज इन युअर हँड्स. पाण्याचा एक एक थेंब आपण वाचवला तर आपल्याच भविष्याची आपण तरतूद करत आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. सेव्ह एन्व्हायरमेंट फॉर फ्युचर जनरेशन. फक्त आपल्यासाठीच नाही तर भविष्यामध्ये येणाऱ्या आपल्या पिढीसाठी या पर्यावरणाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची गरज आहे. मला या गोष्टी मिळाल्या, परंतु भविष्यामध्ये सुद्धा या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत. भविष्यामध्ये येणाऱ्या सजीवांना, लोकांना या गोष्टी मिळाल्या पाहिजेत याचं भान प्रत्येकाने ठेवणं आवश्यक आहे. पर्यावरण आपल्यासाठीच आहे असे गृहीत धरूनच आपण वागत असतो, परंतु या पर्यावरणाची आपण हानी करत आहोत हे आपल्या ध्यानातच येत नाही. आणि म्हणूनच आज या पर्यावरणाचा
समतोल बिघडत चाललेला आहे. इम्बॅलन्स इन अवर एन्व्हायरमेंट. बघा काय झालेलं आहे, सजीव सृष्टी जी आहे, या पृथ्वीवरची सजीव सृष्टी जी आहे ही कमी कमी होऊ लागलेली आहे आणि पर्यावरणाचा हा जो तराजू आहे तो तुम्हाला दिसतोय बघा. गाड्या या निर्जीव गोष्टी आहेत, मानवाने निर्माण केलेल्या आहेत, त्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्यांचं प्रमाण वाढल्यामुळे या पर्यावरणाचा हा तराजू असंतुलित होऊ लागलेला आहे. तर या पर्यावरणाला वाचवणं, पर्यावरणाचं संरक्षण करणं, सजीव सृष्टीला मर्यादित ठेवणं, त्याला संवर्धित करणं हे सगळं मानवाच्या हातात आहे. तर या पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. तो न ढासळता त्याला पुन्हा सुरक्षित करणं, सुरक्षित ठेवणं ही काळाची गरज आहे. ऍक्ट नाऊ फॉर बेटर टुमारो. आणि म्हणूनच झाडे लावा, झाडे जगवा. जास्तीत जास्त झाडे लावा. ही पृथ्वी आपण हिरवीगार करूया, वसुंधरेचं संरक्षण करूया आणि याच दृष्टिकोनातून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी फक्त आपणच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वृक्षारोपणाचे किंवा वृक्षारोपण, जैवसंवर्धन यासारखे अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन जगातील विविध देशात विविध प्रकल्प आज राबवले जात आहेत. तर हे पर्यावरण संवर्धन म्हणजे काय, त्याची गरज काय आहे हे आपण बघूया. बालमित्रांनो, इट्स नॉट युअर्स नॉट माइन, इट्स अवर्स. सो प्रोटेक्ट युअर मदर हू नरिश यू. बघा, एखादी गोष्ट जेव्हा आपण तुझी आहे किंवा माझी आहे असं म्हणतो त्यावेळेला माझी गोष्ट असेल तर मी त्याची काळजी घेणार, तुझी गोष्ट असेल तर तू त्याची काळजी घ्यावी अशी सर्वसामान्य अपेक्षा असते, हो ना. परंतु जेव्हा आपण एखादी गोष्ट आपली आहे असं म्हणतो त्यावेळेला थोडासा विचार करा. बघा, आपण आपल्या घरात राहतो आणि मग आपल्या घरातील सर्व वस्तूंची काळजी घेण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांचीच असते, बरोबर ना. मग तसंच हे पर्यावरण तुमचंही नाही, माझंही नाही, तर ते आपल्या सर्वांचं आहे. आणि असं म्हणून हे पर्यावरण आपल्या सर्वांचं आहे असं आपण म्हणून जर वागायला लागलो तर आपल्या नकळतपणे आपण या पर्यावरणाची काळजी घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा आजपासून म्हणणार ना. तर काय म्हणणार आहोत आपण, आपले पर्यावरण, राईट. आणि मग आपल्या पर्यावरणाची आपण काळजी जरूर घेणार, हो ना. सो प्रोटेक्ट युअर मदर हू नरिश यू. आपली आई जसं आपलं पोषण व्यवस्थित व्हावं म्हणून काळजी घेते तशीच काळजी आपण आपल्या पर्यावरणाची घेतली पाहिजे. या पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण करण्याची ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मग तुम्ही करणार ना. मानवाने आपले जीवन समृद्ध करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करून आपले जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणात अनेक बदल केले. बघा, वाहतुकीसाठी प्रचंड विस्तारित असे रस्ते उभे केले, राहण्यासाठी मोठमोठी घरे बांधली, धरणं एवढ्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे, वीज मिळाली पाहिजे म्हणून नद्यांवर मोठमोठी धरणं बांधली, ब्रिज बांधले, इमारती बांधल्या, कारखाने उभे केले. अशा अनेक घटकांची निर्मिती केली व अजूनही मानव ही निर्मिती करीतच आहे. आणि या सर्व घटकांचा परिणाम हा पर्यावरणावर होताना दिसतो आणि त्यातूनच पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. आणि म्हणूनच या पर्यावरणाचं आपल्याला संरक्षण करायचं आहे. या पर्यावरणीय समस्यांचा सर्वात मोठा परिणाम झाला तो म्हणजेच प्राण्यांवर. आणि बघा,
आज आपण काही प्राणी फक्त पिक्चर मध्येच बघत आहोत का? तर पर्यावरणीय समस्यांमुळे हे प्राणी निसर्गातून अस्तंगत झालेले आहेत, नाहीसे झालेले आहेत. कोणते बरं प्राणी? तर डोडो, मॅमोथ, डायनासोर यासारखे प्राणी आपण आता केवळ पिक्चर मध्येच बघू शकतो. या पृथ्वीवरून हे प्राणी कायमचे नाहीसे झालेले आहेत. त्याचबरोबर दोन शिंगी गेंडा, भारतीय चित्ता, गिधाड हे सुद्धा प्राणी अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत बरं का? बघा, हा दोन शिंगी गेंडा हे आपल्या भारतातील आसाम या राज्याचं वैशिष्ट्य, पण आज हा प्राणी अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. आणि याचं कारण म्हणजेच पर्यावरणाचं होत असलेलं प्रदूषण, पर्यावरणीय समस्या. भारतीय चित्ता हा सुद्धा एक नामशेष झालेला प्राणी. तर गिधाड हा पक्षी पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतो, पण आज यांची संख्या झपाट्याने कमी झालेली आहे. तर या पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी विविध प्रकारचे प्रकल्प राबवले जात आहेत आणि या पर्यावरणातील ही जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जगभर प्रयत्न केले जात आहेत. त्यातील पहिला प्रयत्न म्हणजे जैवविविधता उद्याने, बायोडायव्हर्सिटी पार्क्स. शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलाची होत असलेली बेसुमार जंगलतोड, नष्ट होत चाललेले वन्यजीवांचे अधिवास. आता जंगलं तोडली त्यामुळे प्राण्यांना राहण्यासाठी निवारा नाही, त्यामुळे हे वन्यजीव शहराकडे वळतात आणि ते नष्ट होऊ लागलेले आहेत. जैविक संपत्तीचा अमर्याद वापर आणि यामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जैविक उत्पादने व साधन संपत्तीवर विपरीत परिणाम होत आहे. 22 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जात आहे आणि त्या निमित्ताने जैवविविधता संवर्धनासाठी लोकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे. बघा, लोकांचा म्हणजेच आपल्या सर्वांचा, या ठिकाणी हे लक्षात घ्या, आपल्या सर्वांचा यामध्ये सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे. जैवविविधता हेच मानवाचं जीवन आहे. जैवविविधतेशिवाय काहीही शक्य नाही. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीत जैवविविधता आहे. आपण अन्नसाखळी बघितली, अन्नसाखळीमध्ये एक जर कडी तुटली म्हणजे एक जर प्राणी नष्ट झाला तर त्याचा परिणाम पुढच्या संपूर्ण जैवविविधता म्हणजेच अन्नसाखळीवर होतो आणि ती अन्नसाखळी तुटते. म्हणजेच काय होतं तर एक प्रजाती दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि त्यामुळे प्रत्येक प्रजातीचं संरक्षण करणं, त्यांना वाचवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. बालमित्रांनो, अगदी आपल्या मुंबईमध्ये, मुंबईजवळ असलेलं ठाणे हे शहर, ठाणे कारागृह ते बाळकूम या रस्त्यालगत, तसंच ठाण्याजवळ असलेली कळवा खाडी या ठिकाणी अशा प्रकारचं जैवविविधता उद्यान विकसित करण्यात येत आहे आणि ते एकंदर 5 भागात विस्तारले जाणार आहे. तर जैवविविधता म्हणजेच काय? तर आपली पृथ्वी आणि या पृथ्वीवर असणारे विविध सजीव, या सजीवांमध्ये असलेला वेगवेगळेपणा, अगदी वाघ, सिंह, हत्ती यासारखे प्रचंड महाकाय प्राणी,
त्यापासून ते अतिशय सूक्ष्म बेडूक किंवा नाकतोडा यासारखे छोटे छोटे कीटक, सूक्ष्मजीव म्हणजेच सजीवांमध्ये असलेला हा वेगवेगळेपणा म्हणजेच ही जैवविविधता होय. थोडक्यात जैवविविधता म्हणजे सजीवांमधील जाती, परिसंस्था किंवा पूर्ण पृथ्वीवरील सजीवांमधील विविधता होय. फुलपाखरू जर आपण बघितलं तर फुलपाखरांच्या असंख्य जाती आपल्याला आढळून येतात आणि अन्न साखळीप्रमाणेच प्रत्येक एक घटक हा दुसऱ्या घटकांवर अवलंबून असतो आणि अशाच प्रकारे ही परिसंस्था तयार होत असते. तर बघा, बायोडायव्हर्सिटी, विविध प्रकारच्या बायोडायव्हर्सिटी आपण बघत आहोत. किती वनस्पतींमध्ये असणारी विविधता बघा आपल्याला दिसते. अगदी फुलं, या फुलांवर आढळणारे विविध प्रकारचे पक्षी, कीटक अशी प्रचंड विविधता आपल्याला आढळून येते आणि या जैवविविधता उद्यानाला भेट देणाऱ्या लोकांना या वनराईचा आनंद घेता येतो. निसर्गाविषयी आस्था वाढीस लागते. निसर्गामध्ये असणाऱ्या या अनेक गोष्टींचा, विविध प्रकारचे पक्षी, प्राणी त्यांचा अभ्यास करता येऊ शकतो. थोडक्यात निसर्गाच्या जवळ जाणं, निसर्गाचा आनंद घेणं हे शक्य होऊ शकतं. निसर्गामध्ये आढळणारे हे विविध प्रकारचे पक्षी आणि यांच्या विविध प्रकारच्या पद्धती, त्यांची विविधता, त्यांचा अभ्यास हे सुद्धा या जैवविविधता उद्यानांमधूनच त्यांचं पूर्णपणे अभ्यास करणं शक्य होऊ शकतं. वनस्पतींच्या विविध प्रजाती बघा, रॅफ्लेशिया, डिप्ट्रोकार्प्स, ऑर्किड्स यासारख्या विविध वनस्पतींची विविधता सुद्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवता येते. सुंदरलँड हे एक जैवविविधता उद्यान आहे. यामध्ये जवळजवळ 25,000 वनस्पती आहेत आणि त्यापैकी 15,000 वनस्पती ह्या इतरत्र कुठेही अजूनपर्यंत आढळलेल्या नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, मानव हा इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान प्राणी समजला जातो, हो ना? आणि आहेच. तर मानव हा इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे, हो का? मग हे आपण विसरता कामा नये. नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे आणि म्हणूनच पर्यावरणातील प्रत्येक घटकाचे संरक्षण करणे, पर्यावरणातील प्रत्येक घटकाचा काळजीपूर्वक वापर करणे हे आपल्या मानवाचे आद्य कर्तव्य आहे. हे आपण ओळखले पाहिजे, लक्षात ठेवले पाहिजे आणि पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे. आणि म्हणूनच या पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा, जग वाचवा असं आपण फक्त, परंतु या उक्ती प्रत्यक्षात आणण्यासाठी पर्यावरणाचं संवर्धन करणं ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे, जबाबदारी आहे. या पर्यावरण संवर्धनासाठी किंवा ही जैवविविधता टिकवण्यासाठी आणखीन कोणकोणते उपाय केले जातात, कोणकोणते प्रयत्न केले जातात? महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने त्यासाठी कोणकोणत्या विविध प्रकल्पांची निर्मिती केलेली आहे याबाबत अधिक माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.